भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम। हर हर महादेव। भगवान गोपाल महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावती विठ्ठल श्री नामदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हर हर महादेव। बजरंगबली की जय। नमस्कार, इस यात्रा में आप सभी का स्वागत है। कृपया अपनी अपनी सीट की आवाज करें। कुछ देर में हम आपकी में प्रवेश करने वाले हैं। हम आपकी मंदिर में यात्रा की शुभकामना करते हैं। धन्यवाद। ही परंपरा पहिल्यापासूनच चालली आहे आणि व्यवस्थितपणा चालली आहे. पण आता काय, आता त्याची सुधारणा जास्तीत जास्त प्रमाणात झाल्यामुळे समाधान वाटते. बोला काय तरी दोन शब्द. ही परंपरा आपल्यापासून पहिल्यापासून चालू आहे. सांगा. माझं नाव रघुनाथ दुखवा काकडे. आता मी बांगाणे गावचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी आता हे गोपाळखाना दहीहंड्याचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे ग्रामस्थ साजरे करीत आहेत. त्यामुळं आम्हा सर्वांना समाधान वाटत आहे. धन्यवाद. काय त्या महादेवाच्या समोर गोपाळकाला चालू दरवर्षीप्रमाणे आणि सालाबाद प्रमाणे फिरत असतोय आणि लोक इथं येऊन महाप्रसाद सेवन करतात. अगदी आनंदाने सर्व मदत करतात आणि म्हणजे सगळे जेवणाचा आनंद स्वाद घेतात. जुन्या परंपरेनुसार आमटी आणि कणी हा प्रसाद आस्वाद असतो. या आस्वादाचा घेण्यासाठी आतुरता असते आमच्यासारख्या तरुणांची, ज्येष्ठांची. ही आतुरता अशी वाटते की दरवर्षी गोकुळाष्टमी कधी येते याची आतुरता आम्हाला येते आणि त्याचा हा आस्वाद आम्हाला घेण्यासाठी प्रसादात मिळत आहे. गोकुळाष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा. ही
पांगारे गावचा संभाजी शेषकाकडे भजनी मंडळामध्ये आम्ही असतो. या भजनी मंडळामधली लोक आणि ग्रामस्थ हे ना दरवर्षी गोकुळाष्टमीनिमित्त ना भंडारा ना भगवंताचा महाप्रसादाला तयार करतात आणि सगळ्या गावाला हे भोजन महाप्रसादाच्या निमित्ताने वाटतात. नंतर आमच्या गावामध्ये महाप्रसाद दिल्यानंतर सार्वजनिक गोपाळकाल्याची दिंडी गावातून प्रदक्षिणा घेते आणि नंतर त्याची सांगता होऊन तयारी फुटली जाते आणि नंतर हा कार्यक्रम संपला जातो. हा कार्यक्रम हा फार पूर्वीपासून म्हणजे हे सांगताच येणार नाही की हा कार्यक्रम कधी चालू झाला, पण ही परंपरा आहे ना या गावकऱ्यांनी कायम चालू ठेवलेली आहे. आणि ह्या महाप्रसादाला एवढं महत्त्व आहे की जो पुरातन आहे ना महाप्रसाद आहे. आताची लोक बुंद्या लाडू वगैरे काही करतात महाप्रसाद करतात, पण कणी आणि आमटी हा खरा भंडारा आहे काय, त्यामुळं हाच भंडारा आम्हाला करावा लागतो महाप्रसादासाठी. आणि नंतर इथून महाभंडाऱ्याची झाली की सर्व सांगता होती. यामध्ये गावकरी मंडळी जास्त करून वारकरी संप्रदायाची भजनी मंडळी सगळी यामध्ये सहभाग घेतात. त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद वाटतो आणि सगळ्यांना या गोकुळाष्टमीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. ही परंपरा पहिल्यापासूनच चालली आहे आणि व्यवस्थितपणा चालली आहे. पण आता काय आता त्याची सुधारणा जास्तीत जास्त प्रमाणात झाल्यामुळं समाधान वाटतंय. बोला काय दोन शब्द. ही परंपरा आपल्यापासून पहिल्यापासून चालू आहे. सांगा. माझं नाव रघुनाथ विठोबा काकडे. आता मी बांगाणे गावचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी आता हे गोपाळखाला दहीहंड्याचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे ग्रामस्थ साजरे करीत आहेत. त्यामुळं आम्हा सर्वांना समाधान वाटत आहे. धन्यवाद. काय आहे, त्या महादेवाच्या समोर गोपाळकाला चालू दरवर्षीप्रमाणे आणि सालाबाद प्रमाणे फिरत असतोय आणि लोक इथं येऊन महाप्रसाद सेवन करतात. अगदी आनंदाने सर्व मदत करतात आणि म्हणजे सगळे जेवणाचा आनंद स्वाद घेतात. जुन्या परंपरेनुसार आमटी आणि कणी हा प्रसाद आस्वाद असतो. या आस्वादाचा घेण्यासाठी आतुरता असते आमच्यासारख्या तरुणाची, ज्येष्ठांची. ही आतुरता अशी वाटते की दरवर्षी गोकुळाष्टमी कधी येते त्याची आतुरता आम्हाला येते आणि त्याचा हा आस्वाद आम्हाला घेण्यासाठी प्रसादात मिळत आहे. गोकुळाष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा. नमस्कार, इस यानी में आप सभी का स्वागत है। कृपया अपनी अपनी सीट के आबाद करें। कुछ देर में हम बीच में प्रवेश करने वाले हैं। हम आपकी मंदिर में यात्रा की शुभकामना करते हैं।
तुकाराम हर हर महादेव भगवान गोपाल महाराज की जय हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावती हरिविठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हर हर महादेव बजरंगबली की जय ही परंपरा पहिल्यापासूनच चालली आहे आणि व्यवस्थितपणा चालली आहे. पण आता काय आता त्याची सुधारणा जास्तीत जास्त प्रमाणात झाल्यामुळे समाधान वाटते. बोला काय दोन शब्द ही परंपरा आपल्यापासून पहिल्यापासून चालू आहे. सांगा. माझं नाव रघुनाथ विठोबा काकडे. आता मी बांगाणे गावचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी आता हे गोपाळखाना दहीहंड्याचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे ग्रामस्थ साजरे करीत आहेत. त्यामुळं आम्हा सर्वांना समाधान वाटत आहे. धन्यवाद. काय आहे, त्या महादेवाच्या समोर गोपाळकाला चालू दरवर्षीप्रमाणे आणि सालाबाद प्रमाणे फिरत असतोय आणि लोक इथं येऊन महाप्रसाद सेवन करतात. अगदी आनंदाने सर्व मदत करतात आणि म्हणजे सगळे जेवणाचा आनंद स्वाद घेतात. जुन्या परंपरेनुसार आमटी आणि कणी हा प्रसाद आस्वाद असतो. या आस्वादाचा घेण्यासाठी आतुरता असते आमच्यासारख्या तरुणांची ज्येष्ठांची. ही आतुरता अशी वाटते की दरवर्षी गोकुळाष्टमी कधी येते त्याची आतुरता आम्हाला येते आणि त्याचा हा आस्वाद आम्हाला घेण्यासाठी प्रसादात मिळत आहे. गोकुळाष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा. नमस्कार, इस यात्रा में आप सभी का स्वागत है. कृपया अपनी अपनी सीट के आबाद हो. कुछ देर में हम आपके बीच में प्रवेश करने वाले हैं. हम आपकी मंदिर में यात्रा की शुभकामना करते हैं. धन्यवाद.